गुड इव्हनिंग सर्वांना. सर्वांना नमस्ते. सर्वांना गुड इव्हनिंग. तर चला या ठिकाणी आपण परत लाईव्ह आलेलो आहोत मराठी पेडागॉजीच्या सेशनसाठी. महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत जे डिसेंबर 22 जानेवारी 23च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. तर आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का एकदा मला सांगा. आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल तर आपण या ठिकाणी 15 प्रश्न लगेच सुरू करूया. व्हिडिओ लाईक करा सर्वात आधी आणि शेअर करा. तुमचे कोण मित्र वगैरे तयारी करत असतील तर त्यांच्यापर्यंत शेअर करा. मराठी भाषा ज्यांनी घेतलेली आहे. तर बघा डिसेंबर 2022 जानेवारी 23च्या सीबीटी परीक्षेतील हे प्रश्न असणार आहेत. दोन्ही पेपरसाठी प्रश्न महत्त्वाचे आहेत. आणि या ठिकाणी पहिला जो व्हिडिओ आहे तुम्ही सकाळी बघितलेला असेल. या ठिकाणी हा दुसरा आपला सेशन आपण लाईव्ह या ठिकाणी घेत आहोत आणि या पुढचे सेशन सुद्धा लाईव्ह आपण या ठिकाणी घेणार आहोत. हा या ठिकाणी मी दिसत नाही. ठीक आहे. आता मी पाठीमागे आहे तर बघा प्रश्न पहिला आहे. या ठिकाणी आपण जास्त वेळ घालवणार नाही. लाईव्ह घेतलेला नाही याचं कारण मी शेवटी सांगेल. चला या ठिकाणी आपल्याला प्रश्न पहिला आहे. आपल्या ठिकाणी प्रश्न बघायचे आहेत. महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर तुमचे जे काही क्वेश्चन वगैरे असतील ते आपण सगळ्यात शेवटी घेऊया. इयत्ता 7वीची शिक्षिका मुलांच्या भाषिक क्षमता नैसर्गिकपणे तपासायच्या आहेत. शिक्षिकेला या ठिकाणी किंवा शिक्षिका म्हणा किंवा शिक्षिकेला असं म्हणलं तरी चालेल. मुलांच्या भाषिक क्षमता नैसर्गिकपणे तपासायच्या आहेत. तिने पुढीलपैकी कोणती कृती करायची आहे किंवा करायला पाहिजे. बहुपर्यायी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न, विवरणात्मक प्रश्न की क्लोज चाचणी म्हणजे क्लोज टेस्ट. या ठिकाणी बघा काय करायचं, ज्या काही भाषिक क्षमता आहे तर ही नैसर्गिकपणे या ठिकाणी तपासायची आहे. तर त्यासाठी या ठिकाणी कोणते प्रश्न किंवा कोणती कृती या ठिकाणी घेणं सर्वात जास्त योग्य असेल. तर बघा या ठिकाणी आपल्याला भाषिक क्षमता जर तपासायची असेल म्हणजे थोडक्यात लेखन करता येत आहे का, म्हणजे लेखनासाठी त्याची भाषिक क्षमता विकसित झालेली आहे का, ऐकायला येत आहे का चांगल्या प्रकारे, श्रवण क्षमता त्याची विकसित झालेली आहे का. तर अशा प्रकारच्या ज्या भाषिक क्षमता आहेत त्या तपासायच्या आहेत. तर हा या ठिकाणी विचार करून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. यासाठी जे काय विवरणात्मक प्रश्न असतात म्हणजे दीर्घोत्तरी आपण त्याला म्हणतो, जे विवरणात्मक प्रश्न असतात तर या प्रश्नांच्या माध्यमातूनच आपल्याला जी भाषिक क्षमता आहे ती नैसर्गिकरित्या तपासता येईल. जर तुम्ही बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी घेतले तर त्याच्यातून आपल्याला भाषिक क्षमता जास्त तपासता येणार नाही. तर हे बहुपर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून नॉलेज तपासता येईल. लघुत्तरी प्रश्नांच्या माध्यमातून थोडंसं लिमिटेशन पडेल आणि जे क्लोज चाचणी टेस्ट असते त्याच्या माध्यमातून तर या ठिकाणी आपल्याला जास्त भाषिक क्षमता तपासू शकत नाही. परंतु विवरणात्मक प्रश्नाच्या माध्यमातून भाषिक क्षमता या नैसर्गिकरित्या आपण या ठिकाणी तपासू शकते. जे विवरणात्मक प्रश्न असतात ते या ठिकाणी बघा लघुत्तरी प्रश्न असतात. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की असा एक प्रश्न आपण मुलांना विचारला की या ठिकाणी तुझ्या आईबद्दल माहिती सांग किंवा या ठिकाणी तुझ्या आईबद्दल तुला काय वाटतं ते लिह. तर या ठिकाणी हे विवरणात्मक प्रश्न झाले. म्हणजे याच्या माध्यमातून भाषिक क्षमता त्याला विचार करता येत आहे का, त्याला कल्पना मांडता येत आहे का, तर ही जी काही भाषिक क्षमता आहे तर ती तपासता येईल. त्याच्या आपण जर लघुत्तरी प्रश्न या ठिकाणी घेतले त्याच्या माध्यमातून बहुपर्यायी प्रश्न याच्या माध्यमातून ही क्षमता आपल्याला तपासता येणार नाही. आणि जे क्लोज चाचणी असते तर याच्यामध्ये क्लोज चाचणी म्हणजे थोडक्यात काय असतात तर समजा एक 5 शब्द झाले, 5 शब्दानंतर एक रिकामी जागा असते, त्याच्यानंतर 5 शब्द त्याच्यानंतर एक रिकामी जागा, म्हणजे ठराविक 5 शब्दानंतर एक रिकामी जागा, 5 शब्द म्हणजे 5, 6, 7 असे शब्द असतील. आणि अशा प्रकारे जो काही प्रश्न असतो त्याला आपण क्लोज टेस्ट असं म्हणतो. तर या ठिकाणी फक्त विवरणात्मक प्रश्नाच्या माध्यमातून ही क्षमता तपासता येईल. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न पुढचा आहे बघा. शिक्षिका सुरुवातीला मुलांना अक्षरांचा परिचय करून देते आणि नंतर हळूहळू अक्षरांचा आणि त्याच्या दोन्हीचा सहसंबंध लावते. तर या ठिकाणी बघा अक्षरांचा परिचय या ठिकाणी आधी करून दिलेला आहे. नंतर त्या अक्षरांचा या ठिकाणी आणि त्या अक्षरांचा जो काही ध्वनी आहे त्या दोन्हींचा ती सहसंबंध लावते. तर या ठिकाणी ती कोणत्या पद्धतीचं अनुसरण करत आहे. तर बघा या ठिकाणी लाईक वगैरे करा. फक्त 7 लाईक आहेत बघा. आपण 46 जण आहोत आणि फक्त थोडंसं लाईक वगैरे करत चला. तर बघा या ठिकाणी शिक्षिकेला काय करायचं आहे करत आहे या ठिकाणी बघा की अक्षरांचा परिचय म्हणजे अक्षरांची या ठिकाणी ओळख करून देत आहे आणि नंतर अक्षर आणि जे काही त्याचा ध्वनी आहे थोडक्यात आपण म्हणूया ध्वनी म्हणजे फोनिक्स. अगदी बरोबर आहे. तर या ठिकाणी ही जी पद्धत आहे तर त्याला आपण सोनिक किंवा या ठिकाणी ध्वनी पद्धती किंवा या ठिकाणी ध्वन्यात्मक पद्धती असे म्हणतो किंवा या ठिकाणी फोनिक्स मेथड.
फोनिक्स मेथड, ध्वन्यात्मक पद्धती. तर या ठिकाणी थोडेसे वेगवेगळे शब्द तुम्हाला येतील, परंतु ती पद्धत एकच असतं, ज्याच्या माध्यमातून आपण अक्षर आणि त्याचा साऊंड, अक्षर आणि त्याचा उच्चार किंवा आवाज तर यांचा या ठिकाणी सहसंबंध लावतो. याला सोनिक पद्धती किंवा फोनिक्स मेथड असं पण म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न या ठिकाणी पुढचा आहे. संभाषण कौशल्यातील भाषेची यंत्रणा, मेकॅनिक्स म्हणजे काय? संभाषण कौशल्यामधील भाषेची यंत्रणा जी मेकॅनिक्स आहे किंवा आपण त्याला थोडक्यात एक टेक्निक सुद्धा असं म्हणूया. थँक्यू. ज्यांनी लाईक केलेलं आहे त्यांनी थँक्यू. आणि अजून एक काहीतरी वेगळं ऑप्शन आलेलं आहे बघा, तुम्हाला दिसत असतील तर ते सर्व ऑप्शन यूज करा. तर बघा, संभाषण कौशल्यातील भाषेची यंत्रणा मेकॅनिक्स म्हणजे काय? आता संभाषण कौशल्य म्हणजे बोलण्याचं कौशल्य. तर याच्यामध्ये एक भाषेची यंत्रणा असते, मेकॅनिक्स असतात. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं बघा उच्चारण असतं, फोनिक्स असतात या ठिकाणी. त्याच्यानंतर या ठिकाणी व्याकरण आहे. तुम्हाला उच्चारण तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की लहान बाळ सुद्धा उच्चारण करतं, परंतु व्याकरण दृष्ट्या या ठिकाणी ते उच्चारण योग्य असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी शब्दसंग्रह असल्याशिवाय आपण उच्चारण करू शकत नाही किंवा जे संभाषण कौशल्य आहे ते सुद्धा योग्यरित्या आपण प्राप्त करू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी जे संभाषण कौशल्यातील भाषेची जी यंत्रणा असते, जे मेकॅनिक्स असतं, याच्यामध्ये सर्वात महत्वाचं उच्चारण आहे, व्याकरण आहे आणि शब्दसंग्रह. तर याला भाषेची यंत्रणा असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा बघा. तुमच्या वर्गात एक विद्यार्थ्याला डिस्ग्राफिया आहे. बघा, जे काही अक्षमता आहेत, अध्ययन अक्षमता आहेत, तर त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर जरूर बघा. आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. आणि या ठिकाणी बघा, बऱ्याच जणांचे पाठीमागचे जर तुम्ही आपले प्रश्न बघितले नसतील तर सगळे प्रश्न या ठिकाणी पाठीमागचे बघा. आता शक्यतो मी जे काही नवीन प्रश्न आहेत ते जास्त घेणार आहे, जुने प्रश्न जास्त घेणार नाही. त्याच्यामुळं जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी पाठीमागचे व्हिडिओज बघितले तर तुमचे सर्व प्रश्न कव्हर होतील. कारण आपल्याला या ठिकाणी हिंदीचे सुद्धा जे नवीन प्रश्न आहेत ते घ्यायचे आहेत. प्लस तुम्हाला ईव्हीएस सुद्धा आपण यावेळेस घेतोय, ईव्हीएस आणि एसएसटी. कारण आपल्याकडे ईव्हीएस, एसएसटीचे भरपूर विद्यार्थी आहेत, त्याच्यामुळे एसएसटी सुद्धा आपल्याला कव्हर करायचे. त्याच्यामुळे जे ओल्ड प्रश्न आहेत ते मी लक्षात घ्या, जास्त घेणार नाही. आणि जर तुम्हाला ओल्ड प्रश्नाच्या संदर्भात व्हिडिओज बघायचे असतील तर त्यासाठी तुम्ही ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी, या ठिकाणी कंपल्शन अजिबात नाही. आपले जे ऑनलाईन अभ्यास ऍप्लिकेशन आहे तर त्याच्यामध्ये आपण हा व्हिडिओ कोर्स तयार केला आहे. म्हणजे हा जो व्हिडिओ आहे चालू असणारा व्हिडिओ हा सुद्धा या ठिकाणी तिथे अपलोड होईल. तर तुम्ही तो व्हिडिओ कोर्स या ठिकाणी घेऊ शकता. आणि त्या व्हिडिओ कोर्सच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही जे सर्व आतापर्यंतचे व्हिडिओ आहेत ते सलग बघू शकता. म्हणजे ज्यांना बऱ्याच जणांना या ठिकाणी असं वाटतं की जाहिरातीमध्ये येत आहेत वगैरे असं काही गोष्टी आहेत, तर तुम्ही त्या ठिकाणी पेड करून घेऊ शकता. ते सगळे लेक्चर बघू शकता. सगळे लेक्चर त्या ठिकाणी अपलोडेड आहेत. तर बघा, या ठिकाणी डिस्ग्राफिया आहे. डिस्ग्राफिया असेल तर या ठिकाणी एक शिक्षक म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे किंवा काय करणं गरजेचं आहे? अगदी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर आहे की मुलाला त्याच्या गतीने शिकण्यास, या ठिकाणी डिस्ग्राफिया असेल, कोणतीही अध्ययन अक्षमता असेल तर त्याला त्याच्या गतीने शिकू द्यायचं आहे. शिकण्यास आणि लिहिण्यास त्याला अनुमती द्यायची आहे. त्याला या ठिकाणी बाकीच्यांबरोबरच चाललं पाहिजे असं आपण त्याचा आग्रह करणं चुकीचं आहे. आग्रह करायचा नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं धोरण असलं पाहिजे. प्रश्न या ठिकाणी पुढचा आहे बघा. ठीक आहे. जे महत्त्वाचे प्रश्न असतात, जर प्रश्न रिपीट वगैरे होतात ना, तर ते प्रश्न आपण जवळपास सर्व विषयांचे कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. सीडीपी सुद्धा मी कव्हर करेल. म्हणजे जे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला सारखे विचारले जातात. कारण लक्षात घ्या, ही ऑफलाईन परीक्षा आहे आणि बऱ्याच जणांना ऑनलाईन आणि ऑफलाईन तर याच्यामधला थोडासा गोंधळ अजून बऱ्याच जणांचा होतोय. काहींना असं वाटतंय की ऑफलाईन परीक्षा आहे म्हणजे तुम्हाला ऑफलाईनच लेक्चर वगैरे किंवा ऑफलाईनच अभ्यास केला पाहिजे का? तर असं बिलकुल नाही. तुम्ही नॉलेज कुठूनही मिळवू शकता. अगदी तुम्ही तुम्हाला स्वप्नात जरी नॉलेज मिळालं ना एखाद्या प्रश्नाचं, तरी तुम्ही ते स्वप्नातलं नॉलेज घेऊ शकता. असं काही नाही की तुम्ही ऑफलाईन म्हणजे पुस्तक वाचूनच तुम्हाला ते नॉलेज मिळेल. आणि एक मी अनुभव सांगतो की तुम्ही जर एखादं पुस्तक घेतलं असेल ना, पुस्तक बघून तुम्हाला झोप 100% लागत असेल. कारण एकदम छोटे फॉन्ट असतात तिथं. त्याच्यामुळं जास्तीत जास्त व्हिडिओज बघण्याचा प्रयत्न करा. कोणाचे व्हिडिओज बघा, या ठिकाणी माझेच बघा असं काही नाही. तुम्हाला बाकीचे जे विषयांचे आहेत ते सुद्धा बघा. तुम्हाला त्याचा जास्त फायदा ऑफलाईन परीक्षेमध्ये 100% होईल. हे लक्षात ठेवा. प्रश्न पुढचा बघा. पुढीलपैकी कोणती बाब सघन वाचनाच्या संबंधित आहे? आता सघन वाचन म्हणजे काय असतं? तर हे या ठिकाणी तुमची कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर इंग्रजीमध्ये या ठिकाणी सांगतो इंटेन्सिव्ह रीडिंग. इंटेन्सिव्ह रीडिंग, सघन वाचन म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया खोलवर वाचन. खोलवरचं जे वाचन आहे ते सघन वाचन.
बघा, पुढीलपैकी कोणती बाब सघन वाचनाच्या संबंधित आहे? तर जे काही सघन वाचन असतं, जे खोलवरचं वाचन असतं, तर ते कोणतं आहे किंवा ते कशाशी संबंधित आहे? आता बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी सांगतो, की मुले माहिती निहाळणी शिकतात. निहाळणे म्हणजे ऑब्झर्व्ह करतात. आता जे सघन वाचन असतं ते खोलवर वाचन असतं. एखादी स्पेसिफिक माहिती वगैरे या ठिकाणी घेण्यासाठीचं हे वाचन असतं. तर निहाळणे या ठिकाणी ऑब्झर्व्ह करणे हे येणार नाही. ते मजकुरातील महत्त्वाच्या कल्पनांना जाणून घेण्यासाठी काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन वाचतात. फक्त ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्याच फक्त या ठिकाणी वाचण्यासाठी आपण स्कॅनिंग करतो. त्याला स्किमिंग सुद्धा या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर हे सुद्धा येणार नाही. तर बघा, या ठिकाणी जे सघन वाचन आहे ते शिक्षकाच्या मदतीशिवाय त्यांच्या विरंगुळ्यासाठी वाचन करतात. आता फक्त विरंगुळ्यासाठी वाचन करतात का? तर नाही. तर या ठिकाणी बघा, ते विरंगुळ्यासाठी सुद्धा करतात. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मनोरंजन थोडक्यात होण्यासाठी किंवा त्यांना त्यातून काहीतरी समजावं यासाठी आणि समजल्यानंतर, समज विकसित केल्यानंतर मग पुढचं आपण विस्तृत वाचन करतो. मग विस्तृत वाचन तुम्हाला ते परीक्षेसाठी वगैरे एखादी तुम्हाला एक्झाम वगैरे द्यायची असेल त्यासाठी आपण विस्तृत वाचन करतो. परंतु सघन वाचन जे असतं, खोलवरचं वाचन जे असतं ते या ठिकाणी आपण समजून घेण्यासाठी, आकलन होण्यासाठी आणि ज्यावेळेस तुम्हाला आकलन होतं त्यावेळेस आपण ते मनोरंजनासाठी किंवा विरंगुळ्यासाठी वाचन करत असतो. म्हणजे तुम्ही एखादी कादंबरी वाचा. कादंबरी ज्यावेळेस तुम्ही वाचन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्यातून खरंच मनोरंजन होतं. त्यातून बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजतात आणि म्हणून तुम्ही एकदम एक खोलवर जे वाचन आहे ते या ठिकाणी करतात. त्याला सघन वाचन असं म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी येणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 काय येणार नाही तर तुम्हाला सांगितलं, की या ठिकाणी म्हटलंय फक्त महत्त्वाच्या कल्पनांना. म्हणजे या ठिकाणी महत्त्वाच्या कल्पना म्हणजे काय? तर या ठिकाणी सगळा मजकूर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा नाही. फक्त जी तुम्हाला महत्त्वाच्या कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच काळजीपूर्वक वाचायच्या. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी येणार नाही. तर हे लक्षात ठेवा. आणि 4 मध्ये म्हटले, की सघन वाचनाची प्रकृती ही सर्वसमावेशक असते. सर्वसमावेशक असते म्हणजे या ठिकाणी सर्वांना घेऊन असते. तर या ठिकाणी सर्वांना घेऊनच असते, परंतु या ठिकाणी त्याचा जो उद्देश आहे तो थोडासा वेगळा आहे. प्रश्न पुढचा बघा, वाचन कौशल्याची चाचणी करताना भाषा शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवरती सर्वात भर द्यावा? काय करायचंय वाचन कौशल्य. वाचन कौशल्य रीडिंग स्किल्सची चाचणी करायची आहे. तर त्यासाठी कोणत्या गोष्टीवरती जास्त भर दिला पाहिजे? उस्मानाबाद. हा दोन्ही पेपर असतील. ठीक आहे. बऱ्याच जणांचे दोन्ही पेपर असतात. संजीवनी जोगदंड मॅम, हो, जुने व्हिडिओज आपण सर्व त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. ते सर्व व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे एक व्हिडिओ जो काही सिरियल आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. त्याचा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना घ्यायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता आणि त्याची जी व्हॅलिडिटी आहे ती 6 ते 1 वर्षापर्यंत राहील. आणि जेवढे व्हिडिओज आपण या ठिकाणी टाकेल असतील तेवढे सगळे तिकडे अपलोड होतील. बघा, प्रश्न काय आहे? वाचन कौशल्याची चाचणी करत असताना भाषा शिक्षकाने कोणत्या गोष्टीवरती सर्वात जास्त भर द्यायचा आहे? आता आपल्याला वाचन कौशल्याची चाचणी करायची आहे. तर वाचन कौशल्य म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला वाचन कौशल्य आपण अवगत झालं असं कधी म्हणता येईल आपल्याला? तर या ठिकाणी फक्त चढ उताराचं वाचन आलं तर आपण वाचन कौशल्य किंवा विरामचिन्हांचा वापर त्यांनी केला, वाचताना योग्य उच्चारासह वाचन केलं. तर सर्वात महत्वाचं तीनही गोष्टींचा कोणत्या ह्याच्यामध्ये समावेश होईल? तर समजून वाचन करणं. लक्षात घ्या, समजून वाचन करणं. मग समजून वाचन केल्यानंतर त्याच्यामध्ये योग्य उच्चारासह तो या ठिकाणी वाचेल, चढ उतारासह वाचणार आहे, विरामचिन्हांचा वापर करून वाचेल. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं जे अंडरस्टँडिंग आहे तर ते महत्वाचं आहे. म्हणून वाचन कौशल्य आपल्याला या ठिकाणी तपासायचं असेल तर त्यासाठी समजून वाचन याच्यावरती आपल्याला भर द्यावा लागणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 किंवा डी. तर हे याचं उत्तर असेल. प्रश्न पुढचा बघा, 7वा प्रश्न. इयत्ता 8वीची शिक्षिका विद्यार्थ्यांना बँकेत जाऊन खाते उघडण्यासाठीची प्रक्रिया माहीत करून घेण्यास सांगते. आता हे एक तुम्हाला टेक्निक सांगतो. काही टेक्निक लक्षात घ्या, की आता ही ज्यावेळेस ऑफलाईन परीक्षा असणार आहे त्यावेळेस एक ऑनलाईनचा आणि ऑफलाईनचा एक तुम्हाला फरक या ठिकाणी माहिती झालेला असेल. तर ऑनलाईनमध्ये तुम्ही जे काही उत्तर तुम्ही दिलेलं असतं ते कितीही वेळा बदलू शकता. म्हणजे तुम्ही कितीही वेळा ते बदलू शकता. त्याच्यामुळे तुमचं कदाचित पहिलं चुकलं असेल तर तुम्ही नंतरच्या वेळेस ते करेक्ट करू शकता. परंतु ऑफलाईनमध्ये हा एक दोष असतो, की तुम्ही एकदा का त्या ठिकाणी गोल केलं की त्याचा परत तुम्हाला म्हणजे ते आहे तसं सोडून द्यावं लागतं. त्याच्यामुळे या ठिकाणी एक लक्षात घ्या, की ऑफलाईन परीक्षेमध्ये ज्या काही चुका आहेत त्या चुका तुम्हाला कमी करायच्या आहेत आणि जर तुम्हाला चुका कमी करायच्या असतील तर त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. एका प्रश्नाची तुम्ही 4-4, 5-5 वेळा प्रॅक्टिस करायचीच आहे.
कारण कन्सेप्ट सेम असतात. कन्सेप्ट सेम आहेत आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि खूप थोडे प्रश्न आहेत. प्लस या ठिकाणी उतारा, त्याच्याखाली जे प्रश्न आहेत त्यासाठी वेळ कमी लागणार आहे. तुम्ही अंडरलाईन करू शकता. अंडरलाईन केल्यानंतर तुम्हाला जे प्रश्नांची उत्तर आहेत म्हणजे आकलनात्मक म्हणजे थोडक्यात उतारावर जे 15 प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी चुकणार नाहीत तुमची. परंतु ते सुद्धा वाचन करत असताना तुमचा स्पीड या ठिकाणी मेंटेन होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी थोड्याशा लक्षात घेऊन तर या ठिकाणी तुम्हाला पेपर पास सोडवायचा आहे. आणि हे विचारात घेऊ नका की या ठिकाणी मला ते गोल होतील का वेळेमध्ये, तर 100% तुम्हाला 5 ते 10 मिनिटं तुमचा वेळ शिल्लक राहील. फक्त तुमचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला प्रश्न समजणं महत्वाचं आहे. बघा प्रश्न 7वा या ठिकाणी तुम्ही जर वाचला असेल आणि तर तुम्ही या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, परंतु बऱ्यापैकी या ठिकाणी तुम्ही उत्तर चुकीचं देत आहात. आता बघा प्रश्न समजून घ्या की इयत्ता 8वीचे शिक्षक आहे. विद्यार्थ्यांना बँकेत जाऊन ते खाते उघडण्यासाठीची प्रक्रिया माहीत करून घेण्यास सांगते. विद्यार्थ्यांना या ठिकाणी बँकेमध्ये पण जायला सांगितलेलं आहे आणि खाते कशा प्रकारे उघडलं जातं तर हे या ठिकाणी माहिती करून घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात प्रत्यक्षात ज्ञान, प्रत्यक्षात नॉलेज त्या ठिकाणी विद्यार्थी मिळवणार आहेत. नंतर निम्म्या वर्गाला त्यावर अहवाल लिहिण्यास सांगते. म्हणजे या ठिकाणी एक तर वर्ग सगळाच जाणार आहे, निम्मा जो काही वर्ग असणार आहे तो या ठिकाणी त्याच्यावरती अहवाल लिहिल की आम्ही नेमकं काय काय माहिती विचारली, त्यांनी काय माहिती दिली, काय प्रोसेस असणार आहे त्याच्यावरती अहवाल लिहिला. म्हणजे प्रॅक्टिकली नॉलेज त्या ठिकाणी आलं. आणि निम्म्या वर्गाला बँकेत खाते उघडण्यासाठीच्या सूचनांना लिहून काढण्यास सांगते. म्हणजे बँकेत जे खाते उघडायचं आहे त्यासाठी नेमकं काय सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी निम्मा वर्ग लिहिणार आहे. तर ती वर्गात कोणत्या अध्यापन पद्धतीचं अनुसरण करते. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, ही कन्सेप्ट नेमकी काय आहे तर बघा की विद्यार्थी काय करत आहेत स्वतः ज्ञान मिळवत आहेत. जे काय नॉलेज आहे ते स्वतः मिळवत आहेत. तसेच या ठिकाणी ज्ञान तर मिळवलं, माहिती मिळवली, त्याच्यानंतर या ठिकाणी त्याच्यामध्ये ते काहीतरी नवीन तयार करत आहेत. नवीन काय तयार केलं तर या ठिकाणी काही विद्यार्थी अहवाल लिहिणार आहेत आणि काही विद्यार्थी त्याच्यावरती सूचना लिहिणार आहेत. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या त्यांनी नॉलेज स्वतः मिळवलं प्लस त्यांनी स्वतः काहीतरी तयार केलं. तर अशा प्रकारची जी काय पद्धत असते म्हणजे मुलांनी स्वतः ज्ञान मिळवणं, स्वतः त्याच्यामधून काहीतरी नवीन तयार करणं, याला विधायक अध्यापन पद्धती म्हणजे या ठिकाणी याला जी काही ज्ञान रचनावादी पद्धती आहे तर त्याला ही ज्ञान रचनावादी पद्धत असं म्हटलं जातं. जी आपली कन्स्ट्रक्टिव्हिस्ट जी पद्धती असते ज्ञान रचनावादी पद्धती तर ही विधायक अध्यापन पद्धती म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. तर लक्षात ठेवा विधायक अध्यापन पद्धती म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह मेथड. कन्स्ट्रक्टिव्ह मेथड तर हे लक्षात ठेवा. मराठीमधले शब्द थोडेसे ज्ञानरचनावाद किंवा या ठिकाणी आपण म्हणूया त्याला कन्स्ट्रक्टिव्ह मेथड. आता बघा संरचनात्मक अध्यापन पद्धती याला येत नाही. संरचनात्मक अध्यापन पद्धती म्हणजे एकाच साच्यामध्ये म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जास्त वाव नसतो. या ठिकाणी ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थी या ठिकाणी स्वतः माहिती गोळा करतात, स्वतः त्या ठिकाणी ज्ञान रचत आहेत. शिक्षणात नाट्याभिनय, या ठिकाणी नाट्याभिनयाचा काहीच उल्लेख नाही किंवा ही नैसर्गिक पद्धती सुद्धा नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. तर ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न पुढचा बघा, इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्याला पाठ वाचताना काही अपरिचित आणि अवघड शब्द समजण्यात अडचण येते. बघा इयत्ता 6वीचा वर्ग आहे. विद्यार्थ्याला पाठ वाचन करत असताना काही जे अपरिचित आहेत म्हणजे अनसीन जे अवघड शब्द आहेत ते समजण्यामध्ये अडचण येते. त्याला त्या शब्दांचा अर्थ ही कळत नाही. तर त्याने काय केलं पाहिजे? बघा या ठिकाणी विद्यार्थ्याला काय करायचं आहे, आपल्याला सजेशन करायचं आहे. प्रत्येक शब्दासाठी त्याने शब्दसंग्रह पाहावा का? डिक्शनरी पाहिली पाहिजे का? शक्य आहे का? अजिबात शक्य नाही. शिक्षकाची मदत घ्यावी. प्रत्येकच वेळेस आपण शिक्षकाची मदत घेऊ शकत नाही किंवा विद्यार्थ्याला आपण घ्यायला लावायचीच नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा येत नाही. अशा शब्दांकडे दुर्लक्ष करणं या ठिकाणी लक्षात ठेवा निगेटिव्ह टॅग वर्ड आहे. दुर्लक्ष करणं निगेटिव्ह टॅग वर्ड आहे. आणि मजकुराच्या संदर्भात शब्दाच्या अर्थाचा अनुमान लावणे. तर लक्षात घ्या याच्यावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न पाठीमागे आपण जुन्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेत. 100% प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे, विचारला जातो की मजकुराच्या संदर्भात विद्यार्थ्यांना हीच एक सवय लागली पाहिजे की मजकुराच्या संदर्भात पाठीमागे जो काय अर्थ निघतो त्याच्या संदर्भात आपण पुढच्या अपरिचित शब्दाचा अर्थाचा अनुमान लावणं. तर याच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा जो काय ज्ञान संग्रह आहे किंवा शब्दसंग्रह आहे त्या ठिकाणी वाढण्यास मदत होते. तर या ठिकाणी प्रत्येकच वेळेस आपल्याला शब्द संग्रह डिक्शनरी बघणं, शिक्षकाची मदत घेणं किंवा दुर्लक्ष करणं या ठिकाणी हे चुकीचं ठरणार आहे. म्हणून
1, 2, 3 हे सजेशन करू शकत नाही, तर ऑप्शन क्रमांक 4 हे सजेशन करायचं आहे. अगदी बरोबर सांगितलं सर्वांनी. प्रश्न पुढचा बघा. उपचारात्मक शिक्षणाचे उद्दिष्ट कोणते? डायग्नोस्टिक उपचारात्मक शिक्षण तर याचं उद्दिष्ट कोणतं? बघा एकदम साधा सोपा प्रश्न विचारलाय. डी मध्ये सुद्धा आपण उपचारात्मक शिक्षणाचे उद्दिष्ट बघितलेत. तर तेच या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. अभ्यास संपल्यानंतर मुलांना श्रेणी ग्रेड देणं, मुलांची योग्यता व प्रेरणा वाढवणं, वर्गातील मुलांना एकमेकांसोबत बोलण्यास प्रवृत्त करणे, मागे राहून गेलेल्या मुलांना अधिक मदत करणे. तर बघा, उपचारात्मक शिक्षणाचं उद्दिष्ट यापैकी कोणतं आहे? तर बघा, जे उपचारात्मक शिक्षण आपण या ठिकाणी करत असतो, म्हणजे थोडक्यात आपण आधी चाचणी घेतली. चाचणी घेतल्यानंतर आपण उपचारात्मक शिक्षण देतो. चाचणी आणि त्याच्यानंतर पुढचा टप्पा असतो पहा उपचारात्मक शिक्षणाचा. आता चाचणीमध्ये आपल्याला समजलं, की या ठिकाणी वर्गामध्ये 10 विद्यार्थी आहेत. 10 विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी जे 8 विद्यार्थी आहेत, त्या ठिकाणी प्रगत आहेत आणि जे 2 विद्यार्थी आहेत, त्या ठिकाणी थोडेसे मागे आहेत. तर आपण जे उपचारात्मक शिक्षण आहे, तर ते या 8 मुलांना देत नाही, तर या जे काही मागे राहिलेले विद्यार्थी असतात 2, तर त्यांना आपण उपचारात्मक शिक्षण देत असतो. म्हणून उपचारात्मक शिक्षणाचं उद्दिष्ट असतं, की मागे राहून गेलेल्या मुलांना अधिक मदत करणं, या ठिकाणी त्या मुलांना या 8 मुलांच्या बरोबरीने आणणं. तर कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेली असेल. ऑप्शन क्रमांक 4. तर आपण रोज आता लाईव्ह घेणार आहोत. लक्षात घ्या परीक्षेपर्यंत तुमची सगळी तयारी होईल. आता ठिकाणी मध्ये क्लासेस वगैरे का बंद होता? तर याचं कारण बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहिती नसेल. कारण मीही बऱ्याच परीक्षा वगैरे देतो. त्याच्यामुळे या ठिकाणी त्या परीक्षांची तयारी किंवा ते परीक्षा किंवा बरेच कोर्स वगैरे चालू असतात आणि त्याची परीक्षा असल्यामुळे मी क्लासेस घेतलेले नव्हते. कारण एका वेळेस एकच गोष्ट कुठलीतरी चांगली होऊ शकते. एक तर मग इकडं दुर्लक्ष झालं असतं किंवा तिकडं दुर्लक्ष झालं असतं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मी थोडासा गॅप ठेवला. परंतु सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील आणि ती जबाबदारी या ठिकाणी माझी आहे. तुमची फक्त जबाबदारी आहे, की सगळ्या गोष्टी तुम्ही पण समजून घेणं. प्रश्न पुढचा बघा. विद्यार्थी कादंबरी, वर्तमानपत्र आणि लहान मुलांची नियतकालिके वाचतात. ते कोणत्या प्रकारचे वाचन करतात? बघा, मुलं काय करतात? कादंबरी वाचतात, वर्तमानपत्र किंवा लहान मुलांची जी काही नियतकालिके आहेत तर ती वाचतात. तर ते कोणत्या प्रकारचं वाचन करतात? व्यापक वाचन, सघन वाचन, शब्दजुळणी वाचन की सहवाचन? तर बघा, आता ज्यावेळेस कादंबरी वाचन केलं जातं, कादंबरी ज्यावेळेस वाचतो, वर्तमानपत्र वाचतो किंवा लहान मुलांची नियतकालिके वाचली जातात, तर त्यावेळेस जे वाचन असतं, तर व्यापक प्रकारचं वाचन असतं, एक्सटेन्सिव्ह रिडिंग. व्यापक प्रकारचं वाचन, एक्सटेन्सिव्ह रिडिंग. तर ऑप्शन क्रमांक 1. आता ठिकाणी तुम्ही पाठीमागे एक प्रश्न आला होता, त्यावेळेस आपण सघन वाचनाच्या संदर्भात त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. परंतु लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण कादंबरी वाचतो, कादंबरी ज्यावेळेस आपण वाचत असतो, तर या कादंबरी वाचनामध्ये आपण काय करतो, जो काही विश्रांती आहे, ती विश्रांती आपण जास्त प्रमाणात घेत नाही. म्हणजे ते वाढत जातं. म्हणजे थोडक्यात सघन वाचनामध्ये आपण काय करतो, थोडक्यात एखादी कन्सेप्ट समजली किंवा आपल्याला एखादी गोष्ट समजली तर आपण विश्रांती घेतो. परंतु व्यापक वाचनामध्ये तसं नसतं. कादंबरी तुम्ही वाचत गेला, तुम्हाला आवड निर्माण झाली तुमच्यामध्ये, की तुम्ही शेवटच्या पर्यंत वाचता. वर्तमानपत्र पण या ठिकाणी पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत तुम्ही वर्तमानपत्र वाचता. लहान मुलांची नियतकालिके सुद्धा या ठिकाणी त्याच प्रकारचे असतात. याच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी तुम्हाला नॉलेज मिळतं, तुमची समज विकसित होते. वर्तमानपत्रामधून सुद्धा नॉलेज मिळतं आणि लहान मुलांची नियतकालिके वाचून सुद्धा या ठिकाणी नॉलेज विकसित होत असतं. यासाठी आपण जे काही व्यापक वाचन आहे तर त्या ठिकाणी करत असतो. तर यालाच या ठिकाणी विस्तृत, आता या ठिकाणी बघा थोडीशी कन्फ्युजन आहे. व्यापक वाचन, विस्तृत वाचन या ठिकाणी बघा थोड्या प्रमाणामध्ये या ठिकाणी थोडीशी थिन लाईन असतात त्याच्यामध्ये. आता त्या सुद्धा गोष्टी मी तुमच्या क्लिअर करेल, कारण याच्यावरती बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यासाठी एक आपण थिअरीचा लेक्चर घेऊया. प्रश्न पुढचा बघा. हा जो सेकंड पेपरचे प्रश्न आहेत, बऱ्यापैकी या ठिकाणी याच्यातले जे प्रश्न आहेत सेकंड पेपरचे आहेत आणि हे असेच प्रश्न फसवे प्रश्न असतात. फक्त प्रश्न समजून घेण्यावरती भर द्या. एक प्रश्न 2-2, 3-3 वेळा समजून घ्या. म्हणजे जास्त प्रश्नाच्या पाठीमागे न लागता एकच प्रश्न तुम्ही 2-3 वेळा जर व्यवस्थित समजून घेतला, तर या ठिकाणी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. प्रश्न पुढचा बघा. एक पाठ वाचल्यानंतर शिक्षिका विद्यार्थ्यांनी गट कार्यासाठी विभागते. एक गट पाठातील आशय लिहितो, दुसरा गट मानसिक आराखडा लिहितो, एक गट पाठातील मुख्य पात्रांचे चित्रवृक्ष काढतो, तर दुसरा गट
पाठाचा सारांश लिहितो. तर बघा एक गट या ठिकाणी काय करतोय, तर जो काही आशय आहे तो या ठिकाणी आशय लिहितोय. दुसरा गट या ठिकाणी मानसिक आराखडा म्हणजे जे मॅपिंग आहे तर त्या ठिकाणी केलेलं आहे. कन्सेप्ट मॅपिंग थोडक्यात आपण त्याला म्हणूया. त्याच्यानंतर एक चित्रवृक्ष काढतो. त्याच्यानंतर एक या ठिकाणी काय करतोय सारांश लिहितोय. म्हणजे आशय लिहिला, मानसिक आराखडा म्हणजे माइंड मॅपिंग केलं आणि या ठिकाणी एक चित्रवृक्ष काढलं आणि त्याच्यानंतर शेवटी सारांश लिहिला. तर हा उपक्रम नेमका काय आहे? आता या ठिकाणी याला कोणत्या प्रकारे आपण हे करू शकत नाही, की हा 1 नंबरला केला असेल, 2 नंबरला केला असेल. तर या ठिकाणी ते प्रत्येक गटाने नेमकं काय केलं तर या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणचा जो उपक्रम सांगितलेला आहे तो नेमका कोणत्या प्रकारचा आहे किंवा हा उपक्रम म्हणजे काय? अगदी बरोबर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 की या या उपक्रमामुळे विविध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा या ठिकाणी भागवल्या जातील. भागवण्यासाठी हा या ठिकाणी उपक्रम घेतलेला आहे. म्हणजे बघा या ठिकाणी गट आता विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस गट केले जातील त्यावेळेस ते गट केल्यानंतर त्यांचं एकमेकांमध्ये संभाषण सुद्धा चालणार आहे. तसेच या ठिकाणी जे गट कार्य होईल तर त्या गटांचं जे डेमॉन्स्ट्रेशन आहे पुढे विद्यार्थी येऊन तर त्या ठिकाणी व्यक्त सुद्धा होणार आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आशय समजेल, मानसिक आराखडा कशा प्रकारे केला जात आहे ते सुद्धा समजेल, प्रत्येकाला समजेल. चित्रवृक्ष कशा प्रकारे काढलेला आहे ते सुद्धा समजेल आणि त्याचा सारांश या ठिकाणी नेमका कसा लिहिलेला आहे ते सुद्धा समजेल. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या ज्या काही गरजा वेगवेगळ्या असणार आहेत त्या सर्व शैक्षणिक गरजा या ठिकाणी भागवल्या जाणार आहेत अशा प्रकारच्या उपक्रमातून. म्हणून ऑप्शन क्रमांक 1. आता बाकी जर तुम्ही बघितलं या ठिकाणी तुम्ही डोळा झाकून या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. कारण बघा या ठिकाणी अपव्यय, वेळेचा अपव्यय शिक्षणामध्ये कधीही वेळेचा अपव्यय नसतो. निगेटिव्ह टॅग वर्ड आहे. शिक्षकांना त्यांना मदत करणे अवघड जाणार, त्यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येणार नाही. परिस्थिती अवघड होईल, नियंत्रण ठेवता येणार नाही. निगेटिव्ह टॅग वर्ड आणि या ठिकाणी वर्गात गोंधळ निर्माण होईल. कधीही गोंधळ निर्माण होत नाही आणि जरी तो गोंधळ असला तरीही विद्यार्थ्यांचं शिक्षण चालू असतं. म्हणजे गोंधळ या ठिकाणी कधीही वर्गात नसतो हे लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी 2, 3 आणि 4 हे निगेटिव्ह आहे. ऑप्शन क्रमांक 1 पॉझिटिव्ह आहे की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागणार आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 उत्तर डोळे दाखवून तुमचं येईल. प्रश्न पुढचा बघा. एका मुलाच्या परिच्छेद लेखनावर प्रतिभाव देताना शिक्षिका त्याला तू अनेक व्याकरणिक चुका केलेल्या आहेत असे म्हणते. तिच्या म्हणण्याचा तात्पर्य काय आहे? आता बघा या ठिकाणी एका मुलाच्या परिच्छेद लेखनावर एका मुलाने एक परिच्छेद लिहिलेला आहे आणि त्याच्यावरती रिस्पॉन्स देत असताना किंवा प्रतिभाव दिलेला आहे किंवा फीडबॅक दिलेला आहे. प्रतिभाव म्हणून आपण फीडबॅक म्हणू. कारण मराठीमध्ये शब्द साचे या ठिकाणी वेगळे वेगळे येतात. की कन्फ्यूज होऊन या ठिकाणी तुम्ही जाता. परंतु फक्त एकच लक्षात ठेवा, की जे काही वेगळे शब्द येतील प्रत्येक वेळेस थोडेसे नोट डाउन करत चला. म्हणजे तुमच्याकडे वही वगैरे जर असेल ना, तर ते थोडेसे नोट डाउन करत चला, की या ठिकाणी प्रतिभाव म्हणजे रिस्पॉन्स देतो आपण, त्याला प्रतिसाद देतो. म्हणजे किंवा या ठिकाणी त्याला थोडक्यात एक हे केलं तुम्ही फीडबॅक दिला किंवा तो लेखन अशा प्रकारे केलेलं आहे. आता या ठिकाणी एक फीडबॅक अशा प्रकारे दिला आहे, निगेटिव्ह फीडबॅक दिला या ठिकाणी आपण म्हणूया. या ठिकाणी बघा, की तू अनेक व्याकरणिक चुका केलेल्या आहेत, ते असे म्हणते. आता या ठिकाणी म्हटलं की तो चुकला असं नाही म्हटलेलं, परंतु या ठिकाणी अनेक व्याकरणिक चुका या ठिकाणी केलेल्या आहेत असं म्हटलेलं आहे. या म्हणण्याचा तात्पर्य काय असेल? तर या ठिकाणी बघा अशा प्रकारच्या व्याकरणिक चुका केलेल्या आहेत तर त्याचा तात्पर्य असतं की जी वाक्यरचनेतील चूक आहे तर ती आहे. म्हणजे वाक्यरचनेमध्ये या ठिकाणी चूक केलेली आहे. तर हा या ठिकाणी तात्पर्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 वाक्यरचनेतील चुका. बघा ऑप्शन क्रमांक 1 मध्ये म्हटलं की विद्यार्थ्यांनी नेमक्या शब्दांचा वापर केला नाही. कारण या ठिकाणी नेमक्या शब्दांचा वापर केलेला नाही. तर असं या ठिकाणी जर म्हटलं असतं तर या ठिकाणी जे काही शब्द आहेत त्या शब्दांना गोल वगैरे केलेलं असतं. तर असं या ठिकाणी तिथं केलं असतं. त्यानंतर बघा परिच्छेदातील प्रमाण लेखनाच्या चुका. आता प्रमाण लेखन असतं तरी सुद्धा या ठिकाणी आपण त्या स्पेसिफिक चुका सांगितल्या असत्या. शाब्दिक चुका असतं तरी सुद्धा ते सांगितलं असतं. परंतु या ठिकाणी म्हटलंय की व्याकरणिक चुका केल्यात. कारण व्याकरणिक चुका केल्या त्याच्यामुळे त्या वाक्यरचनातील चुका आहेत. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पुढचा. पाठ्यपुस्तकात कूट प्रश्न, कोडी आणि शब्दकोड यांचा समावेश असतो. याचा उद्देश काय? हा प्रश्न तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा विचारला जातो खूप वेळा. हिंदीमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातो. रोज आपण 9:15 ते 9:30 ला जो काही लेक्चर आहे तो सुरू करतोय. 9:15 ते 9:30. बघा पाठ्यपुस्तकात कूट प्रश्न असतात, कोडी असतात, पझल्स आणि शब्दकोळे असतात. तर यांचा समावेश असतो. याचा उद्देश नेमका काय आहे किंवा काय असेल? तर याचा उद्देश असतो बघा विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता
क्रिएटिव्हिटी आणि समीक्षणात्मक वृत्ती विकसित करणे. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता विकसित होते याच्यामुळे आणि जी समीक्षणात्मक वृत्ती आहे ते सुद्धा या ठिकाणी प्रश्न कोडे आणि शब्दकोड्यांच्या समावेशामुळे विकसित होत असते. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा 14वा प्रश्न बघा. कवितेचा सराव करत असताना पुढीलपैकी कोणता उपक्रम हा वाचनपूर्व उपक्रम म्हणता येईल? अतुल खडसे सर, छान. बघा, कवितेचा सराव करत असताना पुढीलपैकी कोणता उपक्रम हा वाचनपूर्व उपक्रम म्हणता येईल? वाचनपूर्व उपक्रम, वाचनाच्या आधीचा उपक्रम कोणता असेल? विद्यार्थी कवितेच्या आशयाचा संदर्भात चर्चा करतात. विद्यार्थी जोडीने कवितेचे परस्पर वाचन करतात. विद्यार्थी कवीचे जीवनवृत्त लिहितात. शिक्षक विद्यार्थ्यांना कवितेतील मुख्य आशयावर अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यास सांगतात. या ठिकाणी बघा, जर तुम्ही ऑप्शन क्रमांक 1, 3 आणि 4 बघितलं तर हे या ठिकाणी वाचनाच्या नंतरची तुम्हाला जे काही सराव आहे किंवा जे वाक्य आहेत ते समजतील की या ठिकाणी वाचनाच्या नंतरचे आहेत. म्हणजे बघा, विद्यार्थी जोडीने कवितेचं परस्पर वाचन करतात. म्हणजे या ठिकाणी वाचन चालू आहे, आपल्याला वाचनपूर्व कृती पाहिजे. कवीचं जीवन वृत्तांत या ठिकाणी लिहिलं आहे, म्हणजे या ठिकाणी कविता झाल्यानंतरचं आहे आणि हे सुद्धा या ठिकाणी मुख्य आशयावरती म्हणजे कविता शिकून झाल्यानंतरचं आहे. आपल्याला वाचनपूर्व उपक्रम जर या ठिकाणी कोणता असेल तर हा आहे ऑप्शन क्रमांक 1 की विद्यार्थी कवितेच्या आशयाच्या संदर्भात चर्चा करतात. म्हणजे या ठिकाणी कविता नेमकी कशावर आधारित आहे, कशाच्या संदर्भात आहे याच्यावरती फक्त एक चर्चा या ठिकाणी केली जात आहे की ही कविता या आशयाच्या संदर्भाने आहे, या कवितेमध्ये हे सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात एक वाचनाच्या आधीचा उपक्रम म्हणून या ठिकाणी याच्याकडे पाहता येतं. ऑप्शन क्रमांक 1. आपण या ठिकाणी बघा, एखादा धडा असेल तर त्याच्या संदर्भात थोडीशी चर्चा करतो तर ती वाचनाच्या आधीची असते, त्याला आपण वाचनपूर्व उपक्रम म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा 9चा टायमिंग ठेवा. ठीक आहे, आपण म्हणजे तो आहेच 9, 9:15 पर्यंत या ठिकाणी आपला टायमिंग आहेच. एखाद्या विषयाची परीक्षेसाठी तयारी करताना कोणत्या प्रकारचे वाचन केले जाते? बघा, आता या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवायचं. तुम्हाला व्यापक वाचन सांगितलंय, निहाळणे म्हणजे ऑब्झर्वेशन करणं, त्याच्यानंतर विस्तृत वाचन म्हणजे एक्सटेन्सिव्ह आणि चाळून पाहणे या ठिकाणी स्क्रीनिंग. बघा, आता व्यापक वाचन म्हणजे एक्सटेन्सिव्ह रिडिंगच असतं, विस्तृत वाचन सुद्धा या ठिकाणी एक्सटेन्सिव्ह रिडिंगच असतं. परंतु याच्यामध्ये थोडासा फरक आहे, लक्षात घ्या, आणि याच्यामुळे 100% गोंधळ होतो. आता या ठिकाणी याची आपल्याला जो काही प्रश्न आहे त्याचा उद्देश समजून घ्या की एखाद्या विषयाच्या परीक्षेची तयारी करायची आहे. आपण ज्यावेळेस परीक्षेची तयारी करतो तर त्यावेळेस कोणत्या प्रकारचं वाचन करतो. अगदी बरोबर आहे पहा, विस्तृत वाचन हेही बरोबर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जे निहाळणे आहे हे सुद्धा पहा बरोबर आहे. निहाळणे म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी एखादी विशिष्ट माहिती, या ठिकाणी थोडक्यात विशिष्ट नॉलेज घ्यायचं असेल, विशिष्ट माहिती घ्यायची असेल तर याला आपण ऑब्झर्व करतो, या ठिकाणी निहाळतो. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने कोणती माहिती आहे, म्हणजे थोडक्यात आपण ऑब्झर्वेशन करतो, निहाळतो सुद्धा. त्याचबरोबर आपण विस्तृत माहिती सुद्धा घेतो, कारण आपल्याला काय करायचं आहे, प्रश्नाच्या संदर्भात माहिती मिळवायची आहे. त्यासाठी आपण विस्तृत वाचन करणार आहे आणि आपल्याला परीक्षा द्यायची म्हणजे आपण या ठिकाणी झोपत पण नाही, अशा प्रकारे आपण वाचन करतो, ते विस्तृत वाचन असतं. ऑप्शन क्रमांक 2 आणि 3 या प्रश्नाची दोन्हीही उत्तरे या ठिकाणी बरोबर आहेत, लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 2 आणि 3. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे 15 प्रश्न या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. बऱ्यापैकी तुमच्या कन्सेप्ट सर्व क्लिअर पास झालेले असतील. जे वाचनाचे प्रकार आहेत त्याच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन तुमचं जर होत असेल तर त्याचा आपण एक सेशन घेणार आहोत. वाचनाचे प्रकार असतील किंवा जे महत्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या. आपला जो काय पहिला थिअरीचा लेक्चर आहे, जर तुम्ही तो बघितला नसेल तर तो बघा, कारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुमच्या सर्व कन्सेप्ट आपण समजून सांगितलेल्या आहेत. तर तो लेक्चर बघा, 1 नंबरचा लेक्चर आहे थिअरीचा, तो बघून घ्या. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी जे प्रश्न आहेत ते समजायला सुरुवात होतील, समजतील. ईडब्ल्यूएस, तर ईडब्ल्यूएसचा या ठिकाणी बघा विषय काय आहे आपल्याला लक्षात ठेवा. तुम्ही तो जी आर बघितलेला असेल तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने असं सांगितलेलं आहे त्या जी आर मध्ये की तुम्हाला जे ईडब्ल्यूएसचं रिझर्वेशन आहे ते ज्यावेळेस ईडब्ल्यूएस लागू झालं तेव्हापासून सर्वांना लागू आहे आपल्या राज्यामध्ये. म्हणजे टीईटी मध्ये ईडब्ल्यूएसचं आरक्षण लागू केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी या ठिकाणी हेच स्पष्ट केलं की या ठिकाणी ईडब्ल्यूएसचं आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये सर्वांना लागू आहे. मग तुम्ही ते सीटेट मध्ये सुद्धा जर तुम्हाला ते लागू करून घ्यायचं असेल तर तरीही ते लागू आहे.
परंतु या ठिकाणी एक गंमत अशी आहे की हे ईडब्ल्यूएसचं आरक्षण पहा सेंट्रलने लागू केलेलं नाही. म्हणजे पहा सीटेटमध्ये पहा सेंट्रलने लागू केलेलं नाही आणि त्याच्यामुळं सेंट्रलला लागू नसल्यामुळे या ठिकाणी जे ईडब्ल्यूएस जरी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरी सीटेटमध्ये आपण ईडब्ल्यूएसने ऍप्लिकेशन करत नाही. तुम्ही ओपनमधूनच ऍप्लिकेशन करता आणि या ठिकाणी ऍप्लिकेशन तुम्ही ओपन मधून केल्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस 89 जरी मार्क्स मिळाले तरी तुम्हाला जे पास सर्टिफिकेट आहे ते पासिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला डिजिलॉकरवरून पण मिळत नाही. आणि या ठिकाणी मग आता फक्त एक मुद्दा असा आहे की या ठिकाणी माझा असा एक प्रश्न आहे की या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने हे सांगितलं तुम्हाला क्लिअर केलं की महाराष्ट्रामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना सीटेटमध्ये जरी समजा 82 मार्क्स असले तरीही तुम्ही पास आहात असं महाराष्ट्र शासनाने गृहीत धरलेलं आहे. परंतु या ठिकाणी जर तुम्हाला सर्टिफिकेट मागितलं तर त्यावेळेस नेमकं काय असा एक मुद्दा आहे. आता या ठिकाणी ज्यावेळेस ही प्रोसेस होईल ही ईडब्ल्यूएस तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे. मग ज्यांच्याकडे ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट आहे त्यांना सर्वांना फक्त मार्क सीटवरती पास करायचं का किंवा त्यांना पासिंग कन्सिडर करायचं तर असा फक्त एक मुद्दा आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही जे ईडब्ल्यूएस आहेत ओरिजिनल ईडब्ल्यूएस आहेत त्यांना जर 82 मार्क्स असतील तर ते सध्या या ठिकाणी पास आहेत. फक्त तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही. आता ते कसं कन्सिडर करतील तुम्हाला मार्कशीटवरती कन्सिडर त्यांना करावं लागेल. तर अशा प्रकारचा एखादा जी-आर वगैरे त्यावेळेस पण निघेल ज्यावेळेस कागदपत्र पडताळणी होईल त्यावेळेस. तरी सध्या तरी हे ईडब्ल्यूएसचं असं आहे म्हणजे ईडब्ल्यूएस फक्त महाराष्ट्रासाठी लागू आहे सेंट्रलसाठी नाही. तर हे एक मुद्दा लक्षात ठेवा कारण तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट मिळणार नाही. जर ज्यावेळेस सेंट्रलला ते लागू होईल त्यावेळेस तुम्हाला ते सर्टिफिकेट दिलं जाईल ज्यावेळेस लागू होईल तिथून पुढच्या परीक्षांसाठी. खडसे सर आजची टेस्ट छान झाली. ठीक आहे बघा आपण ज्या टेस्ट आहेत त्या सुद्धा अपलोड करतोय प्लस आपण जे काही पेपर 1 आहे पहिला पेपर आहे त्याच्यामधले 2023 चे जे काही क्वेश्चन पेपर आहेत ते बरेच त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत मराठी आणि हिंदी भाषेसहित. आता बघा क्वेश्चन पेपर अपलोड करायला थोडासा वेळ लागतो याचं कारण म्हणजे आपण त्या ठिकाणी तुमची मराठी भाषा सुद्धा घेतोय हिंदी सुद्धा घेतोय कारण बऱ्यापैकी आपले विद्यार्थी मराठी हिंदी भाषिक आहेत. म्हणजे पहिली भाषा मराठी असेल दुसरी हिंदी असेल किंवा ज्यांची दुसरी मराठी आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण ते क्वेश्चन पेपर अपलोड करतोय. त्याच्यामुळे त्या टेस्ट त्या ठिकाणी अपलोड होतील. परंतु एक या ठिकाणी सांगतो की जे नवीन विद्यार्थी कोण टेस्ट घेणार असतील टेस्ट सिरीज घेणार असतील तर आता जे काही क्वेश्चन पेपर आपण जे काही अपलोड करेल त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन नसेल हे लक्षात ठेवा. जे काय आपण नवीन क्वेश्चन पेपर अपलोड करेल त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन नसेल. जास्त करून मॅथ सायन्स सोशल स्टडीचं तुम्हाला एक्सप्लेनेशन पण मिळून जाईल सीडीपीचं पण मिळून जाईल. फक्त जे मॅथ सायन्सचं एक्सप्लेनेशन आहे ते शक्यतो वेळेच्या अभावी मिळणार नाही. त्याचं अँसर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल आणि जास्तीत जास्त जे प्रश्न आहेत क्वेश्चन पेपर आहेत ते आपण 2023 चे त्या ठिकाणी अपलोड करतोय. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. एक क्वेश्चन पेपर एक जी काय तुमची टेस्ट आहे एक टेस्ट तुमची कमीत कमी 2 वेळा सोडवून झालीच पाहिजे. एक टेस्ट लक्षात ठेवा. तुम्ही 10 टेस्ट सोडवण्यापेक्षा एक टेस्ट तुम्ही 2 ते 3 वेळा सोडवा. तुम्हाला प्रश्न जसे तुम्हाला समजतील प्रश्न कारण कन्सेप्ट सगळ्या सेम असतात. तुम्ही कन्सेप्ट एकदा समजून घेऊन प्रश्न सोडवायला सुरुवात केली की तुमचा स्कोर सुद्धा 100% वाढेल. 100% वाढेल आणि त्याच्यामुळे फक्त मी सांगितलं की तुम्हाला काही विषयांचं एक्सप्लेनेशन पण मिळणार नाही कारण वेळ कमी आहे परंतु बऱ्यापैकी आपण एक्सप्लेनेशन करतोय त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि त्याच्यामध्ये आपण बरेच थोडेसे वेगळे प्रकार केलेत की 2023 चे क्वेश्चन पेपर थोडेसे वेगळे केलेत. त्याच्यामध्ये मराठी हिंदी या भाषा प्लस हिंदी इंग्लिश या सुद्धा भाषा असतील. प्लस तुम्हाला या ठिकाणी जे प्रॅक्टिस टेस्ट आहेत तर त्या सुद्धा त्या ठिकाणी पेपर 1 साठी मिळतील. पेपर 2 ला सुद्धा त्या ठिकाणी काही मी अपलोड करेल आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. त्याच्यामुळे ज्यांना टेस्ट सिरीज घ्यायची असेल त्यांनी जॉईन करा. कंपल्शन बिलकुल नाही. ज्यावेळेस रिझल्ट येतो त्यावेळेस ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली त्यांचा रिझल्ट 100% निघतो. 100% निघतो. हा फक्त काही विद्यार्थी प्रामाणिकपणे कबूल करतात की आम्ही टेस्ट सिरीज तर घेतली होती परंतु आम्ही आमच्या कामामुळे प्रॅक्टिस केली नव्हती. त्याच्यामुळं ते कबूल करतात. 1-2 मार्कांनी त्यांचं त्या ठिकाणी राहतं. पण ज्यांनी प्रॅक्टिस केली ती 100% आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जाऊन थोडंसं पाठीमागं बघा कमेंट्स वगैरे मी टाकलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी मी जास्त कधीही जाहिरात करत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी ज्यांना माहिती त्याचे विद्यार्थी तुम्हाला सांगतील की कशा प्रकारच्या टेस्ट सिरीज आपल्या असतात आणि त्याप्रमाणे तुमच्या फक्त परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला जास्त स्कोर कसा येईल या दृष्टीने मी सगळ्या गोष्टींची तयारी करून घेत असतो. गणराज पुराणे सर तुम्ही कदाचित 1 महिन्याची घेतलेली होती. सध्या बघा या ठिकाणी
टेस्ट सीरीज पण ज्यांना जॉइन करायची असेल त्यांना ऑफर आहे बघा. सध्या ऑफर आहे. पण तुम्हाला जर 3 महिन्याची घ्यायची असेल तर ₹350 मध्ये आहे पहा. ₹350 मध्ये आणि एका महिन्याची तुम्हाला जर जॉइन करायची असेल तर ₹199 ची आहे. ऑफरमध्ये आहे सध्या. ऑफरमध्ये पाहिजे असेल तर या ठिकाणी ह्या 3 ते 4 दिवसामध्ये जॉइन करा. त्याच्यानंतर या ठिकाणी ही प्राइस वाढेल. ₹350 199 प्राइस वाढेल याचा अर्थ काय आहे? कारण याच्यामध्ये मी रोज ज्या काही टेस्ट आहेत नवीन अपलोड करतोय आणि जशा टेस्ट अपलोड होतील तशी प्राइस याची वाढेल. त्याच्यामुळे ज्यांना जॉइन करायचे असेल त्यांनी या 2-3 दिवसामध्ये जॉइन करा. 3 महिन्याचे ₹350 आणि एका महिन्याचे 199 दोन्हीही पेपर येतात. सर्व विषयांच्या टेस्ट सीरीज आहेत. याच्यामध्ये गैरसमज असा करून घेताल की सर फक्त मराठीचे लेक्चर घेतात म्हणून या ठिकाणी फक्त मराठीच्या टेस्ट आहेत का? तर अजिबात नाही. सर्व विषयांच्या टेस्ट सीरीज आहेत विथ या ठिकाणी एक्सप्लेनेशन. म्हणजे तुम्हाला जे स्पष्टीकरणाचे क्वेश्चन पेपर आहेत ते भरपूर मिळतील. फक्त जे काही नवीन क्वेश्चन पेपर मी अपलोड करेल 2023 चे त्याचं काही विषयांचं एक्सप्लेनेशन पण मिळणार नाही. मी आधीच सांगतो या ठिकाणी. त्याच्यामुळे घेतल्यानंतर असं म्हणू नका की याचं एक्सप्लेनेशन नाही. कारण तेवढा वेळ नाही आणि त्याच्यामुळं. बाकीचं तुम्हाला सीडीपीचं वगैरे एक्सप्लेनेशन त्यामध्ये मिळून जाईल. तर ठीक आहे. या ठिकाणी ज्यांना टेस्ट सीरीज जॉइन करायची असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक सीटेट टेस्ट सीरीज नावाचं एक लिंक आहे. त्याचं एक ॲप्लिकेशन घ्या. ॲप्लिकेशन घेऊन त्याच्यामधून तुम्ही परचेस केली तरी चालेल किंवा तुम्हाला काही अजून अडचण आली तर या नंबरवरती मला मेसेज करा. 89 75 98 92 12 89 75 98 92 12 याच्यावरती. हां. संजीवनी जोगदंड मॅमला विचारा. त्यांना मार्क्स वगैरे सुद्धा पण छान आहेत. बरेच जण या ठिकाणी डबल परीक्षा देतात. म्हणजे पास झाले तरी सुद्धा परीक्षा बरेच जण देत आहेत. ठीक आहे. सर्वांना गुड नाईट. हो, बोथ पेपर मिळतील. बोथ पेपर. दोन्ही पेपर त्याच्यामध्येच मिळतील एकाच पॅकेजमध्ये. सेपरेट फी देण्याची आवश्यकता नाही. गुड नाईट सर्वांना.